नमस्कार मंडळी, मी संदेश बाईत आपलं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत करतो। आता आपण आलो आहोत छत्रपती संभाजी महाराज यांची ज्या ठिकाणी समाधी आहे असं ठिकाण म्हणजे श्री तीर्थक्षेत्र तुळापूर या ठिकाणी, ज्या ठिकाणी मृत्यूही नतमस्तक झाला असं हे ठिकाण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापूर। छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान भूमी पुणे शहरापासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावरती हवेली तालुक्यात भीमा भामा इंद्रायणी या त्रिवेणी संगमाच्या काठावरती आहे। याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारले होते। तुळापूर गावचे प्राचीन नाव नागरगाव। याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे आजोबा शहाजीराजे यांनी आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांची तुला केली। त्या तुला प्रसंगानंतरच नागरगावचे नाव बदलून तुळापूर ठेवण्यात आले। आज या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे आणि त्यांचे सहकारी परममित्र कवी कलश यांच्या समाधी असून गावकऱ्यांतर्फे रोज सकाळी नित्यपूजा करण्यात येते। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुण्याजवळच असलेल्या पुरंदर किल्ल्यावर 18 मे 1657 रोजी झाला आणि 16 जानेवारी 1681 रोजी त्यांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक देखील झाला। दख्खनेत असलेल्या औरंगजेब, सिद्धी, पोर्तुगीज, कुतुबशहा, आदिलशहा अशा एक ना अनेक स्वराज्याच्या शत्रूंना महाराजांनी आणि त्यांच्या सैन्याने सळोकी पळो करून सोडले होते, परंतु फितुरी मुले संभाजी महाराज आणि कवी कलश यांना रत्नागिरीजवळील संगमेश्वर या ठिकाणी 1989 मध्ये पकडण्यात आले आणि तिथून औरंगजेबाच्या सैन्य काफिल्यासोबत अत्यंत हाल हाल करत त्यांना तुळापूर या ठिकाणी आणण्यात आले। तुळापूर या ठिकाणी औरंगजेबाने स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची अत्यंत क्रूरतेने हत्या केली आणि मृतदेहाचे छिन्न विछिन्न भाग करून ते तुळापूर परिसरात भीमा नदीच्या किनारी पसरून दिले। असह्य यातना सहन करून सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या स्वराज्याची आणि धर्माची निष्ठा सोडली नाही। त्यांच्या अतुलनीय बलिदानाने मराठा साम्राज्याची अस्मिता अधिक दृढ झाली। छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू दिवस हा बलिदान दिवस म्हणून आजही अत्यंत आदराने आणि प्रेरणादायी भावनेने साजरा केला जातो। वडू आणि तुळापूर ही दोन्ही बलिदान स्थळे आहेत जेथे महाराजांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। अशा प्रकारे पुरंदराच्या उत्तुंग शिखरावर जन्म घेतलेला हा महापराक्रमी राजपुत्र देशाकरिता, भूमिपुत्रांच्या रक्षणाकरिता ह्या भीमा भामा इंद्रायणी या त्रिवेणी संगमावर याच ठिकाणी वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी चिरनिद्रस्त झाला। प्राचीन स्वयंभू 5 महादेवाची मंदिरे असलेला हा भीमा भामा इंद्रायणीचा त्रिवेणी संगम असून हे क्षेत्र गया प्रयाग तीर्थक्षेत्राच्या बरोबरीचे ठिकाण आहे। आजच्या तरुणांसाठी केवळ ऐतिहासिक ठिकाणे नाहीत तर ती प्रेरणास्थळे बनली आहेत। या स्थळांना भेट देऊन त्यांच्या त्यागाची आठवण करून आपल्या मनात राष्ट्रभक्ती आणि धर्मनिष्ठा जागृत ठेवण्याची प्रेरणा मिळते। चंदुगामात्य कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं मैत्रीभाव हे अनोखंच उदाहरण। संगमेश्वरला जेव्हा महाराजांना पकडलं गेलं तेव्हा 15-20 माणसं बंदिस्त होती, त्यामध्ये कवी कलश हे देखील होते। त्यानंतर शिवकालीन असणारं गणेश मंदिर इथे जाऊन गणरायांचं दर्शन घेतलं। श्री विष्णू महाबलेश्वर मंदिर हे मंदिर विष्णू नावाचे असले तरी मुख्य देवता भगवान शिव आहेत। त्यांना महाबलेश्वर म्हणून पूजले जाते। संभाजीराजे यांच्या समाधीस्थळापासून थोडे अंतर चालत गेल्यास घाटाकडे जाणाऱ्या पायऱ्यांच्या डाव्या बाजूला एका लहान टेकडीवर हे मंदिर स्थित आहे। 18व्या शतकात विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांच्या काळाच्या आसपास हे मंदिर बांधले गेले असल्याचे मानले जाते।
नदीघाटचा परिसर पाहून झाल्यानंतर पुन्हा आपण समाधी स्थळाकडे येतो आणि श्री संगमेश्वर मंदिर पाहण्यासाठी जातो. नदीच्या संगमावर असलेले संगमेश्वर मंदिर हे या भागातील सर्वात महत्त्वाचे मंदिर आहे. मंदिर सर्व बाजूनी कुंपणांच्या भीतीने वेढलेले आहे. आत प्रवेश केल्यावर परिसरात एक उंच दीपमाळ दिसते. या भिंती स्पष्टपणे दर्शवितात की जीर्णोद्धाराचे काम झालेले आहे. मुख्य सभामंडपासमोर सुंदर कलाकुसर असलेला नंदी विराजमान आहे. मंदिरात अखंड पाषाणातील गणपतीची आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली आहे. गाभाऱ्यातील काळ्या पाषाणी खांबांवर कोरीव काम देखील केलेलं आहे. गाभाऱ्यातील तेजस्वी शिवलिंग आध्यात्मिक प्रसन्नतेची अनुभूती देते. अशा या महादेवांच्या पिंडीचं दर्शन घेऊन आपण पुन्हा मंदिराच्या बाहेर बाजूला येतो. मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला वीर गणपती यांचं मंदिर पाहायला मिळतं. त्याचबरोबर श्री भक्त हनुमान यांचं देखील मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. अशी ही छोटी मंदिरे ह्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या मंदिराच्या उजव्या बाजूला त्रिवेणी संगम घाटावर जाण्यासाठी दरवाजा देखील आहे. श्री शंभू छत्रपतींचे सहाय्यक छंदगामात्य कवी कलश यांचा शिरछेद मुघल बादशाह औरंगजेब याने या तुलापुरातच येथेच केला. दिनांक 11 मार्च 1689 रोजी. या ठिकाणाला इतिहासासोबतच नयनरम्य अशा निसर्गाची जोड देखील लाभली आहे. यामुळे या चित्तथरारक ऐतिहासिक घटनास्थळांचा इतिहास जाणून घेतल्यानंतर तो प्रसंग आठवून थक्क झालेला पर्यटक काही काळ त्रिवेणी संगम समोर बसून सुखावतो. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.